नमस्कार. आज 28 जानेवारी संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आज आपण बघूया की 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यानचा हवामान अंदाज. महाराष्ट्रामध्ये थंडी कमी झालेली आहे. या संदर्भात आपण शेतकऱ्यांना वारंवार पूर्वकल्पना दिलेली आहे. जे शेतकरी रोज अंदाज बघतात त्यांना माहिती आहे की आपल्याला पूर्वकल्पना दिलेली होती. पुढील माहिती बघण्यापूर्वी आपण सर्वप्रथम बघूया की आज सकाळचं तापमान कसं राहिलं. तर नाशिक, अहमदनगर, उत्तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, उत्तर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार या संपूर्ण ठिकाणी 12 ते 14 दरम्यान तापमान जाणवलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त देखील काही ग्रामीण भागामध्ये काही अशा ठिकाणी तापमान जे आहे तर कमी आहे, जवळपास 10 ते 11 दरम्यान आहे. म्हणजे 10.7, 8 अशा प्रकारच्या नोंदी ज्या आहेत तर मालेगावमध्ये, नाशिक जिल्ह्यातील, त्यानंतर जळगाव, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, यवतमाळच्या सीमालगत भागामध्ये देखील 10 ते 11 दरम्यान तापमान जाणवलेलं आहे. या संपूर्ण विभागामध्ये थंडी जी आहे तर ती बऱ्यापैकी जाणवत आहे. परंतु दक्षिणेकडील मराठवाडा असो की मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील विभाग असो, थंडी पूर्णतः गायब झालेली आहे. सकाळी सकाळी अगदी 5 ते 4:30 ते 5च्या नंतर ते 6-6:30 पर्यंत हलकीशी नॉर्मल थंडी जाणवत असेल, ज्यामध्ये अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या ठिकाणी जवळपास तापमान जे आहे तर 14 ते 16 दरम्यान, धाराशिव, त्यानंतर सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी 16 ते 18 आणि किनारपट्टी देखील 14 ते 16 ते 16 ते 18 दरम्यान तापमान आहे. आणि यामध्ये आता बदल होणार आहे, थंडीमध्ये देखील वाढ होणार आहे. ते आपला अंदाज जो असेल तो आपण नंतर बघूया. सर्वप्रथम आपण मॉडेलनुसार काय अंदाज आहे बघूया. अहमदनगर, उत्तर नाशिक, दक्षिण नाशिक, उत्तर धुळ्याचा दक्षिणेकडील विभाग आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, त्यासोबत गडचिरोली आणि चंद्रपूरचा उत्तरेकडील विभाग काहीसं तापमान जे आहे तर जवळपास 12 ते 14 दरम्यान या ठिकाणी राहण्याचा अंदाज आहे. आणि बाकी राहिलेल्या विभागामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातील देखील बुलढाणा, अकोला या संपूर्ण ठिकाणचे तापमान आहे यवतमाळपर्यंत, नागपूर, वर्धापर्यंत जवळपास 14 ते 16 दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. आणि उर्वरित दक्षिणेकडे धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, त्यानंतर सांगली, सातारा या ठिकाणी 16 ते 18, किनारपट्टी देखील 16 ते 18, 18 ते 20, तर सिंधुदुर्गच्या आसपास 22°C किंवा त्यापेक्षा अधिक जाणवण्याचा अंदाज आहे. आणि पूर्वेकडील विभागामध्ये काहीशी थंडी जाणवेल, परंतु दक्षिणेकडे जे आहे तर या ठिकाणी तापमानामध्ये वाढच बघायला विदर्भामध्ये मिळणार आहे. त्यानंतर आपण आता आपला एका थंडीचा अंदाज बघणार आहोत, परंतु सर्वप्रथम आपण काही गोष्टी समजून घेऊयात. तर या ठिकाणी पश्चिमी आवर्त आहे, जवळपास हे उद्या रात्री किंवा परवापर्यंत हिमालयावरती येण्याचा अंदाज आहे. आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी एक हवेची चक्राकार स्थिती आहे आणि त्यामुळे काहीचं बाष्प जे आहे तर महाराष्ट्राच्या विभागामध्ये उंचावरील बाष्प पोहोचत आहे, कारण की पश्चिमी आवर्त अजून पहिलं एक येऊन गेलेलं आहे आणि दुसरं देखील येत आहे. तर याचे पुढे देखील काहीसं उंचावरील बाष्प देशाच्या इतर जे भाग आहेत या ठिकाणी पोहोचत आहे. आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे 31 तारखेच्या आसपास किंवा उद्या रात्रीच्या आसपास या ठिकाणी पोहोचेल, त्याच वेळेस 31 तारखेच्या आसपास या ठिकाणी देखील एक हवेची चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे. आणि ही जी हवेची चक्राकार स्थिती असेल या ठिकाणची, तर ही काहीशी महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे येण्याचा अंदाज आहे. आणि त्यामुळे 31 तारखेच्या आसपास या ठिकाणी पश्चिमेकडील विभाग मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथपर्यंत किंवा पुणे, अहमदनगरपर्यंत काहीसे ढग पोहोचण्याचा अंदाज आहे. कदाचित काही ठिकाणी उंचावरील बाष्प देखील महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पोहोचू शकतात. आणि जेव्हा हे 31 तारखेचं या ठिकाणी पोहोचेल, त्यावेळेस जे असेल तर उत्तर भारतातील चांगल्यापैकी सशक्त पश्चिमी आवर्त असल्यामुळं पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली या ठिकाणी पाऊस देण्याचा अंदाज आहे. त्यासोबत हिमालयावरती चांगल्यापैकी बर्फवृष्टी देखील देईल. आणि ज्यावेळेस हे 31 तारखेच्या आसपासचं हिमालयाचं वरती पश्चिमी आवर्त आहे जेव्हा पुढे सरकेल, त्यानंतर दुसरं एक पश्चिमी आवर्त येणार आहे, जे की या ठिकाणी आहे, याचे थोडंसं माग आहे, अशा प्रकारच्या ठिकाणी आहे. आणि हे देखील 3 तारखेच्या आसपास या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, जवळपास 3 तारखेच्या आसपास येईल. आणि 31 तारीख ते 3 तारखेच्या दरम्यानचा जो गॅप आहे, तर या गॅपमधून काय होईल की जवळपास धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे या ठिकाणी काहीसं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील काहीसं तापमानामध्ये घट येण्याचा अंदाज आहे. कारण की एक पश्चिमी आवर्त पुढे निघून जाईल आणि दुसरा पाठीमागं राहील. आणि त्यामधला जो गॅप आहे, तर या गॅपमधून कदाचित 2 ते 3 दिवसासाठी 1 तारीख किंवा 2 तारीख ते 3 तारखेच्या दरम्यान
या ठिकाणी थंडी जाणवण्याचा अंदाज आहे आणि 3 ते 4 तारखेच्या आसपास हिमालयावरती दुसरं एक पश्चिमी आवर्त येणार आहे आणि ज्यावेळेस हे दुसरं पश्चिमी आवर्त येईल त्यावेळेस या ठिकाणी जी हवेची चक्राकार स्थिती आहे मोठ्या प्रमाणात तयार होण्याचा अंदाज आहे आणि ज्यामुळे गुजरातचा उत्तरेकडील विभाग, राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश उत्तर विभाग, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील विभाग या ठिकाणी चांगल्यापैकी विजांसहित गडगडाटी पावसाचा अंदाज जो आहे तर तो राहणार आहे आणि त्यामुळेच काय असेल ते मध्य प्रदेशमध्ये देखील ढग पोहोचतील. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील विभागामध्ये देखील काहीसं ढगाळलेलं वातावरण शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे आणि थंडी देखील कमीच होणार आहे. विदर्भाच्या देखील पूर्व भागामध्ये काहीसे ढग असे पोहोचतील की ज्यामुळे पावसाची शक्यता निर्माण होती काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, परंतु कसल्याही प्रकारची पावसाची शक्यता नाही आणि थंडी पूर्णतः महाराष्ट्रामध्ये कमी होणार आहे. फक्त 2-3 तारखेच्या आसपास थोडीफार थंडी जाणवेल. दिवस देखील गरम होणार आहे आणि त्यानंतर देखील थंडीमध्ये पुन्हा 3 तारखेच्या नंतर जे असेल तर ती कमतरता येईल, म्हणजे किमान तापमान जे असेल तर ते वाढणार आहे आणि दिवसाचं तापमान देखील वाढेल. आणि दुसरी महत्त्वाची अजून एक गोष्ट की जवळपास 7 तारखेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होणार आहे. जवळपास 3 ते 4 किंवा 5 दिवसासाठी ही थंडी असणार आहे, 4 ते 5 दिवसासाठी. आणि थंडी खूप मोठी राहील की कशी राहील या संदर्भाची आपण देखील शेतकऱ्यांना माहिती देणार आहोत. तेव्हा शेतकऱ्यांनी रोजच्या रोज व्हिडिओ देखील बघायला पाहिजे. आता आपण बघूया उद्या सकाळची थंडी कशी राहील. तर उद्या सकाळचं जे तापमान असेल दक्षिणेकडे आपल्याला वाढलेलंच बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये उत्तरेकडील विभागामध्ये थंडी काहीशी जाणवेल. पुणे, अहमदनगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण ठिकाणी जे तापमान असेल तेवढपास 13 ते 15च्या दरम्यान जाणवण्याचा अंदाज आहे आणि जास्तीत जास्त ॲव्हरेज तापमान जे असेल तर ते 14°C आसपास, म्हणजे काही ठिकाणी 13.45 असू शकतं किंवा 14.78 असू शकतं. म्हणून ॲव्हरेज तापमान हे 14°C आसपास राहील. विदर्भाच्या जे विभाग असेल उत्तरेकडील या ठिकाणी देखील जवळपास 12°C आसपास किंवा 11च्या वरतीच जवळपास 11 ते 13च्या दरम्यान जाणवेल आणि दक्षिणेकडील जो विदर्भ असेल या संपूर्ण ठिकाणी तापमान 15 ते 17च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यामध्ये देखील ही स्थिती असेल, जवळपास 15 ते 17 ते 18, तर काही ठिकाणी 19-20 पर्यंत देखील तापमान जाण्याचा अंदाज आहे आणि किनारपट्टी काहीशी उद्या गरम आपल्याला जाणवण्याचा अंदाज आहे. सकाळी जवळपास 18 ते 22च्या दरम्यान या ठिकाणी तापमान राहील. अपवादात्मक काहीसं पालघर आणि ठाण्याच्या आसपास तापमान जे असेल तर 15 ते 16च्या दरम्यान राहील. तर अशा प्रकारची माहिती होती. जे नवीन असेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, कारण की ही माहिती आणि चॅनल हे संपूर्ण आपल्या शेतकरी बांधवांसाठीच आहे. आपण मान्सून 2024 देखील दिलेला आहे आणि जो दिलेला मान्सून 2024 आहे संपूर्णपणे अभ्यासू आहे. शेतकऱ्यांनी तो नक्कीच बघावा. सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.